सपोज एखादा डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम आहे की y इक्वल टू एक्स क्यूब, डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम येतो. फंक्शन दिला एक्स क्यूब, याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. तर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायसाठी तुला डिफरन्शिएट करू आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डेरिव्हेटिव्ह बनतो याचा dy बाय dx इक्वल टू डी बाय dx एक्स क्यूब. तर dy बाय dx इक्वल टू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x क्यूब. तर या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज केला की एक्स पॉवर n याचा डेरिव्हेटिव्ह बनते n इंटू एक्स पॉवर n मायनस 1. या फॉर्म्युल्याचा यूज केला. तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. यानुसार सर अगेन आपण म्हटलं की y इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, याचा डेरिव्हेटिव्ह याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डेरिव्हेटिव्ह बनतो याचा dy बाय dx इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. तर हे डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्याची प्रोसेस झाली. यानुसार आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेले आहे. आता या ठिकाणी 3x स्क्वेअर हा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आहे. आता डेरिव्हेटिव्ह वरून जर आपल्याला फंक्शन फाइंड करायचं असेल एक्स क्यूब किंवा एफ डॅश ऑफ एक्स वरून एफ ऑफ एक्स जर फाइंड करायचं असेल तर या प्रोसेसला आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हटले जाते. डेरिव्हेटिव्हवरून फंक्शन फाइंड करणे म्हणजेच काय होतं इनडेफिनाइट इंटिग्रेशन किंवा यालाच म्हटले जाते अँटी डेरिव्हेटिव्ह. अँटी डेरिव्हेटिव्ह इंडेफिनाइट इंटिग्रेशन किंवा त्यालाच अँटी डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह आणि अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटिग्रेशन हे दोन्ही एकमेकाच्या अपोजिट आहे. दोन्ही प्रोसेस एकमेकाला अपोजिट आहे. आता या ठिकाणी म्हटलं आपण की हा डेरिव्हेटिव्ह जो फाइंड केलेला आहे त्याचे याच्यावरून आपल्याला काय मिळवायचं आहे फंक्शन एक्स क्यूब. तर त्यासाठी हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे. डेरिव्हेटिव्ह आपला 3x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x मीन्स dx. तर इंटिग्रेशन 3x स्क्वेअर dx याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आपल्याला. तर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ x पॉवर n dx इक्वल टू x पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. हा फॉर्म्युला. तर यासाठी 3 कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर dx 3x स्क्वेअर एक्स पॉवर n. तर n ची व्हॅल्यू किती आहे 2. तर काय होतं एक्स पॉवर n प्लस 1 मीन्स एक्स पॉवर 2 प्लस 1 अपॉन n प्लस 1 मीन्स 2 प्लस 1. ये 3 इंटू एक्स पावर 3 अपॉन 3 3 कैंसल एक्स क्यूब. डेरिवेटिव एक्स क्यूब चा डेरिवेटिव 3x स्क्वेअर. तो 3x स्क्वेअर इंटिग्रेशन एक्स क्यूब जिसका झाला इंडिपेंडेंट इंटिग्रेशन. तर यामधला आपला काही भाग सोडलेला आहे. तर यानुसार आपण इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स याचं इंटिग्रेशन सपोज केलं जी ऑफ एक्स. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये प्लस सी हा लिहायचा असतो.
पण सी काय असते इंटिग्रेशन कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो 0 त्यामुळे प्लस सी घेतला तरी इथे काही प्रॉब्लेम नाही. पण इंटिग्रेशनच्या प्रॉब्लेम मध्ये इंटिग्रेशन घेतल्यानंतर प्लस सी इथे ऍड करायचा असतो तो असतो इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ठीक आहे. तर इंटिग्रेशन ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन काही स्टँडर्ड फंक्शनचं इंटिग्रेशन आहे ते इंटिग्रेशनचे फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही. तर हे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. Integration of some standard function. Some standard function. So integration of cos x, cos integration sin x, integration sin x integration minus cos x, sec square integration
10x, कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स, सेक एक्स, 10x चं इंटिग्रेशन सेक एक्स, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटिग्रेशन मायनस कोसेक एक्स. इथं जर पहिलं आपण डेरिव्हेटिव्ह जर म्हटलं आपण तर साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस होते, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन होतोय, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर होतोय, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टेन एक्स, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. या ठिकाणी दोन्ही बी एकमेकाला अपोजिट, तर प्लस सी आलेला आहे. तर प्लस सी म्हणजेच काय म्हटलं आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होतोय 0. तर हे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहे. त्यानंतर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला ए पॉवर एक्स डीएक्स, याचं इंटिग्रेशन ए पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. पण या ठिकाणी ए ची व्हॅल्यू नॉट इक्वल 1 पाहिजे, म्हणजे 1 नसायला पाहिजे, आणि ए ग्रेटर 0 म्हणजे 0 पेक्षा मोठी पण नॉट 1. त्यानंतर एक्स पॉवर एन डीएक्स, यासाठी फॉर्म्युला एक्स पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. या ठिकाणी एन ची व्हॅल्यू नॉट इक्वल -1. त्यानंतर इनव्हर्स फंक्शनचे इंटिग्रेशन आहे ते इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, याचे इंटिग्रेशन साइन इनव्हर्स एक्स किंवा मायनस कोसेक इनव्हर्स एक्स. तर साइन केव्हा यूज कराल, जर इथे हा पॉझिटिव्ह असेल तर, आणि तेच जर इथे मायनस आलं तर मग कोसेक इनव्हर्स. सेम त्यानुसार इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर टॅन इनव्हर्स एक्स किंवा मायनस कॉट इनव्हर्स एक्स. इंटिग्रेशन 1/x अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 सेक इनव्हर्स एक्स किंवा मायनस कोसेक इनव्हर्स एक्स. या ठिकाणी जर म्हटलं आपण की साइन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर साइन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, कॉस इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर होते, टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, कॉट इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, सेक इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 -1 किंवा कोसेक्स इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर -1. तर यानुसार इंटिग्रेशनचे बेसिक फॉर्म्युले आहे, त्यामध्ये स्टँडर्ड फंक्शन आणि इनव्हर्स फंक्शन. याच्यामध्ये आणखीन एक फॉर्म्युला ऍड करायचा आहे. याच्यात एक ऍड करून घ्यायचं आहे. इंटिग्रेशन 1/x लॉग एक्स, कारण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होते 1/x. यानुसार हे फॉर्म्युला आहे. ठीक आहे.